नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश देवीलाल सलामपुरे स्वागत करतो आपलं गट नंबर 68 गोलवाडी छत्रपती संभाजीनगर येथे, म्हणजेच आपलं सलामपुरे फार्म्स. आज दिनांक मित्रांनो 8 डिसेंबर 2023, वार आहे शुक्रवार. सकाळचे मित्रांनो आता 9:37 झालेले आहेत. आपण आज आपल्या शेतात गट नंबर 68 गोलवाडी छत्रपती संभाजीनगर येथे आपण सध्या आपल्या विहिरीजवळ परिसरात हे आपली आजोबाकालीन जुनी विहीर, भरपूर असं पाणी त्याला. आपली विहिरीजवळ झोपडी व ही विहिरीजवळ आपलं घर. आणि झोपडी घराजवळ लावलेली आपली ही सलामपुरे फार्म्स गट नंबर 68 गोलवाडीची पाटी. व ते आपलं तिकडं जुनं घर, ते लावले आपली पल्सर गाडी. जाऊया तिकडं सुद्धा, पण तुम्हाला दाखवतो तिकडचं मागचं. जे आपलं ऊस होतं, ऊसाचं पहिलं पीक, नवीन लागवड केलेलं ऊस, ती तोडणी चालू आहे. ऊस थोडा वाळत होता, साईडचा प्रभाव वगैरे पण होता, व त्याची तोडणी करून दुसरं पीक येण्यासाठी चालू असलेली ऊसाची तोडणी गट नंबर 68 गोलवाडी छत्रपती संभाजीनगर येथील. हे त्यांचे 2 ट्रॅक्टर. पद्धतशीर रीतसर असे बघा कसे कापून एका साईडने ठेवल्या जातं व कोणत्याही दोरीच्या साहाय्याने न बांधता ह्याच ऊसाच्या वाड्यांनी त्यांचे मुळ्या बांधता येतात. मुळ्या म्हणजेच गठ्ठा. व असे पद्धतशीर असतात. मेहनतीचं काम आहे. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे भरून फेकावं लागतं वर, मग ते कॅच करतात. पद्धतशीर असतात. वल्ल्यामध्ये फसण्याची भीती असते, त्यामुळं ते काय करतात, थोडं थोडं भरून बारगा पद्धत म्हणतात त्याला. अर्ध नेऊन टाकतात रोडवर, कडक रस्त्यावर, अजून अर्ध भरून मग तिथं भरतात. हे एक ट्रॅक्टर MS-20 FP 9891. हे दुसरं ट्रॅक्टर MS-20 GR 2716. मेहनतीचं काम. कापून पद्धतशीर लावणे. संपूर्ण आपलं क्षेत्र या काठीच्या झाडापर्यंत
त्यांची अशी मजाक चालू आहे पाणीवरून. हे 2 ट्रॅक्टर बघू शकता कसं मेहनतीचं काम आहे. कापून लेवल मध्ये टाकणं, परत बांधणं, एवढं वर फेकणं, कॅच करणं, तिथून खाली पडायची सुद्धा भीती असते. रचाची पद्धत पण अशी असते, ते ढसळत वगैरे नाहीत. अशा हिशोबाने जाऊया आपण तिकडे आपल्या जुन्या घराकडे, जुन्या शेडकडे. हे आमचे वडील येत आहे, देवीलाल मगनलाल सलामपुरे, मालक जमिनीचे. जमीन वल्ली असते मित्रांनो, त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही चरी पडतात खाली खोल, 1.5 2 फुटापर्यंत खाली. त्याच्यामुळे त्यांना बाडगा पद्धत असं म्हणतात त्याला. म्हणजेच अर्ध ट्रॅक्टर भरणार, जेणेकरून पसू नये, पूर्ण ट्रॅक्टरने भरणार, नेऊन कडक रस्त्यावर टाकणार. कडक रस्त्यावर टाकल्यावर त्याचा परिणाम असा की फसत नाही, वजन कमी असतं. मग जे पहिले अर्ध टाकलेलं असतं, नंतर दुसरा अर्ध भरलेलं ट्रॅक्टर नेतात, त्याच्यावर अर्ध टाकलेलं ट्रॅक्टरवर लोड करतात आणि मग त्यांची जिथं ऑर्डर असेल तिथं जातात व त्यांना ते ऑर्डर देतात. अशा प्रकारे यांची मेहनतीचं काम असतं. ते तिकडं आपल्या समोर दिसत आहे, ती जुनं घर आपलं. जाऊया तिकडे. पप्पा त्यांना म्हणा असं जाऊ, असं नका जाऊ, इकडून नका जाऊ. महावितरणनी आपण जे दिलेला अर्ज त्याच्यानंतर थोडी आपल्याला साथ दिली. हे बघू शकता तुम्ही, खांब सरळ करून तार वगैरे टाईट करून घेतलेले आहेत. आता वर गेलेले आहेत तार. पडायला आलेला खांब सुद्धा रिपेअर झालेला आहे, त्याबद्दल त्यांचे आभार. हे शेजारील जमीन, गट नंबर 8 आपल्या शेजारील जमीन चालू असलेली डेव्हलपमेंट, गादे बिल्डर्स आजीविका सिटी म्हणून. आपलं जुना घर, जुना शेड, लगत आलेलो आहोत आपण. ह्या 3-4 गाड्या ज्या आहेत ते त्यांच्याच आहेत, ऊसवाल्यांच्या, ऊस कापणवाल्यांच्या. MH20 ET 8013, MH20 EV 7354. त्याच्या बघू शकता मित्रांनो, नाद शेतकरी असल्याचा, बैलगाडा मालक असल्याचा नाद, एकच बैलगाडा शर्यत मला म्हणतात नाद. अजून एक गाडी MH20 DX 4613, अजून एक MH20 FJ 8417. वय आपली पल्सर, वडिलांची स्प्लेंडर, वडिलांची MH20 CB 4702. ही पल्सर आपली MH20 ET 4130. 2 आपल्या घरच्या गाड्या आहे. आपण आलो आहोत आपल्या जुन्या शेड जवळ, जुनं घर आपलं. त्यालगत लावलेली आपली ही एक न्यायप्रविष्ट पाटी, जे न्यायालयीन प्रकरण चालू आहे त्याचा 10वा नंबर माहिती. मागचे नारळाचे झाडं, झोपडी वगैरे ते दिसतंय, ते आपण तिथून आलो विहिरीजवळ परिसरातून. इथून सुद्धा दिसतं ते बघा, ट्रॅक्टर वगैरे भरण्यात चालू आहे.
संपूर्ण असं दिसतं इथून परिसर. व आपल्या ह्या शेडच्या समोर लावलेले एक जो नोटीस, जाहीर नोटीस, संपूर्ण माहिती जे आपले न्यायालयीन प्रकरण चालू आहे त्याचे दावा नंबर व खाली जाहीर नोटीसमध्ये जेणे कोणी फसवणूक केली आपले त्याचे सविस्तर वर्णन असं त्याच्यात लिहिलेलं आहे. जे आपलं प्रकरण चालू आहे न्यायप्रविष्ट त्याची माहिती संपूर्ण. हे आपलं नांगरटी केलेलं परिसर. त्याच्यानंतर याला रोट्या मारण्यात यायचा होता, पावसामुळे थोडं विलंब झाला त्याला, ओलं झाले रान. इथं आपलं मसोबा दैवत, इथं लिंबाचं चिंचेचं झाड मिक्स आहे, ते एकात एक पेळ बसलेला आहे त्याला. ही व्हाईट बिल्डिंग म्हणजे साऊथ सिटीतील यश फार्मसी कॉलेज आहे मित्रांनो. ही डोंगरची दिसत आहे, ही गोलवाडीची टेकडी आहे. त्यालागतच जी पाण्याची मोठी टाकी दिसत आहे, सिडको महानगर 2ची पाण्याची टाकी, जलकुंभ आहे. ती मोठं टॉवर बिल्डिंग दिसत आहे, गोलवाडी पुलालगत असलेली भूमी हिल्स म्हणून बिल्डिंग. व इकडं आपलं ही गाडी वाट, बैलगाडी वाट, पायवाट आपली जुनी अशी वाट. हे आपलं नारळ झाड छोटं लावलेलं. आपण जे केळीचं झाड लावलेलं आहे ते बघू शकता, फुटत आहे छान आता. इथं सुद्धा छान पैकी असं हे आपलं मोठा ऊस होता, जो मित्रांनो विहिरीजवळील मोठा ऊस, त्याच्या अलीकडचा हा छोटा ऊस कापणीनंतर आलेलं पुनर्पीक ऊसाचं. पुनर्पीक आल्यानंतरचे ऊस थोडं वाळत आहे मित्रांनो, पावसाचा थोडा त्याला आधार भेटलाय. लाईटचा प्रॉब्लेम होता, आता लाईटचा प्रॉब्लेम वगैरे सॉल्व्ह झालाय. त्याला पाणी सोडूया, काल संध्याकाळपर्यंत आपण प्रयत्न करून तो लाईटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. हे आपलं लिंबाचं झाड बंधाऱ्यावरील, आपल्या शेतातील बंधाऱ्यावर लिंबाचं झाड आहे. छान हिरवगार, मोठंच दाट सावली देतं. ऊन वारा पाऊस यापासून आपलं संरक्षण होतंय. त्यामुळं तुम्ही खाली व इकडे लिंब झाड बसून वर सरळ तिकडं वरपर्यंत आपलं असं आपल्या क्षेत्रातील जमीन. ही बाजूचं जे दिसत आहे हे भिंत वगैरे, संपूर्ण भिंत दिसत असेल तुम्हाला. संपूर्ण भिंत वरपर्यंत अशी सरळ तिकडं लिंक रोड कडे चालली, ती तिकडं वरपर्यंत. ही संपूर्ण भिंत ही गट नंबर 68 मध्येच आहे. शेजारी जमिनीवर डेव्हलपमेंट चालू आहे, गादिया बिल्डर्स साध्विका सिटी म्हणून. हे त्याचं क्षेत्र, शेजारी जमिनीवर डेव्हलपमेंट चालू असलेलं. आद्विका सिटी म्हणून गादिया बिल्डर्स तर्फे चालू आहे. शेजारी जमीन गट नंबर 68 मधली. व आपलं हे क्षेत्र न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयात आपले प्रकरण चालू आहेत, 2 प्रकरण चालू आहेत फसवणुकीचे न्यायप्रविष्ट आपले. व ह्या सदर गट नंबर 68 गोलवाडी, आपला जो सदर गट आहे गट नंबर 68 गोलवाडी छत्रपती संभाजीनगर, याची आपली अजून श्रीसर सरकारी मोजणी झालेली नाहीये. सरकारी मोजणी विना हे संपूर्ण असं डेव्हलपमेंट वगैरे संपूर्ण चालू आहे. सरकारी मोजणीची गरज आहे त्याला. कोणाचं बांध कुठपर्यंत आहे ते एवढं निश्चित नाही आहे. सरकारी मोजणी झाल्याशिवाय होणार नाही. व शिवाय आपलं न्यायप्रविष्ट प्रकरण चालू आहे. अशा प्रकारच्या आपल्या सध्याच्या परिस्थिती आहेत गट नंबर 68 गोलवाडी छत्रपती संभाजीनगर येथील. मी ऋषिकेश देवीलाल सलामपुरे, गट नंबर 68 गोलवाडी छत्रपती संभाजीनगर मधून. आज दिनांक 8 डिसेंबर 2023, वार आहे शुक्रवार. आता झाले मित्रांनो सकाळचे 9:52. हे गोलवाडी शिवारातील गट नंबर 68.
जाऊया परत आपल्या जुन्या घराकडे. तुम्हाला जे म्हणलं बाडगा पद्धत, त्या हिशोबाने बघू शकता तुम्ही. हे ट्रिपा भरून येतात. त्याची बाकीची ट्रिप आहे तिकडं नेऊन भरतील. बाळगा पद्धतीचं चालू आहे तिकडे बघा. ते वडील आमचे त्यांना मार्गदर्शन करतायत. कडक जागा आपली जी शेतातली जिथं आहे ते आपल्यालाच माहिती असते, त्याच्यामुळे वडील सांगतात त्यांना, जेणेकरून त्यांची पण तारांबळ होऊ नये. निघाले का? एक मिनिट थांबा. तर गट नंबर 68 गोलवाडी छत्रपती संभाजीनगर मध्ये आजच्या घडामोडी एवढ्याच मित्रांनो. भेटू परत पुढील घडामोडी घेऊन. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद.